बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी। दसरा मेळावा शिवतीर्थावरच उद्धव ठाकरेंचा चंग। परवानगीची गडबड टाळण्यासाठी ट्रिक वापरलेली आहे। 8 महिन्यांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून स्मरणपत्रांचा धडाका पाहायला मिळतोय। शिवसेनेच्या दोन्ही दसरा मेळाव्याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। दरवर्षी राज्यभरात चर्चेचा विषय असतात ते म्हणजे दोन्ही शिवसेनेचे दसरा मेळावे। तर या वर्षी देखील दसरा मेळावा कोणाचा कुठे आयोजित केला जाणार आणि कोण काय संबोधणार याकडे राज्यभराचं लक्ष लागलेलं आहे। तसेच दसरा मेळावा शिवतीर्थावरच करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी 8 महिन्यांपासून स्मरणपत्रकांचा धडाका लावल्याचं पाहायला मिळतंय। यंदा दसरा मेळावा शिवतीर्थावरच करण्याचा उद्धव ठाकरेंचा चंग आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्या सोबत आहेत। जुई, दरवर्षी चर्चेचा मुद्दा ठरतो तो म्हणजे शिवसेनेचा दसरा मेळावा। तर यावर्षी देखील 8 महिन्यांपासून तब्बल उद्धव ठाकरे गटाकडून स्मरणपत्रकांचा धडाका लागल्याचं पाहायला मिळतंय। काय अधिकची माहिती आहे? कोणाचा मेळावा कुठे आयोजित केला जाऊ शकतो? किरण, गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचाच म्हणजेच मूळ शिवसेनेचा दसरा मेळावा हा छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरती होतो। मात्र गेल्या 2 वर्षांपासून जेव्हा एका शिवसेनेचे 2 गट पडले तेव्हापासून हा मुख्य प्रश्न सगळ्यांसमोर उपस्थित व्हायला लागला की नेमका दसरा मेळावा कुठे आणि कोणाचा होणार। पहिलं वर्ष जेव्हा शिवसेनेचे 2 गट झाले तेव्हा कोर्टामध्ये हा निर्णय होता आणि कोर्टाने ठाकरेंच्या बाजूने हा निर्णय दिला होता। गेल्या वर्षी जेव्हा महापालिकेकडे अर्ज केला होता तेव्हा अनिल परब हे स्वतः महापालिकेच्या कार्यालयात गेले होते आणि त्यांची जी नोंदणी चुकीच्या पद्धतीने केली होती ती चोरी पकडली आणि त्यानंतर महापालिकेने लगेचच ठाकरे गटाला छत्रपती शिवाजी महाराज पार्क दसरा मेळाव्यासाठी देऊ केला। यंदाचं हे 3रं वर्ष आहे। मात्र त्यासाठी आधीच 8 महिन्यांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबई महानगरपालिकेकडे परवानगीसाठी पत्र गेलं आहे। इतकंच नाही तर 3 वेळा त्यांनी स्मरणपत्र देखील दिलं आहे। यंदाचा हा दसरा मेळावा खूप महत्त्वाचा मानला जातोय कारण का विधानसभा निवडणुकीच्या आधीचा हा दसरा मेळावा आहे। नेमकं कोण कोणावरती ताशेरे ओढतंय आणि सगळ्यांना कशा प्रकारे सांगायचं की आपला पक्ष किती बळकट आहे, विधानसभा निवडणुकीमध्ये आपला विजय होणं किती गरजेचं आहे हे प्रत्येक पक्षाला पटवून देणं हाच एक मौका आहे। ज्या सभा होतील निवडणुकीच्या दरम्यान त्या होतीलच, मात्र दसरा मेळावा हा सगळ्यात महत्त्वाचा मेळावा मानला जातो शिवसेनेच्या दृष्टिकोनाने आणि त्यामुळे यंदाचा हा दसरा मेळावा खूप महत्त्वाचा मानला जातोय। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर नेमकी परवानगी कोणाला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे। एकीकडे 8 महिन्यांआधीपासूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने परवानगीसाठी पत्र दिलं तर आहेच, मात्र शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून कुठलाही पत्रव्यवहार झाली नसल्याची माहिती मिळते। त्यामुळे कदाचित जर ते पत्रव्यवहार करणार नसतील तर ते बीकेसीचा जो मैदान आहे फटाका मैदान त्या मैदानाचा किंवा आझाद मैदान जिथे त्यांचा गेल्या वर्षी दसरा मेळावा पार पडला होता तिकडच्या मैदानाचा विचार देखील ते करू शकतात। मात्र अद्याप त्यांच्याकडून कुठलंही स्पष्टीकरण किंवा कोणाचीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे। त्यामुळे जरी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची बाजू समोर आली नसली तरी देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने मात्र चंग बांधला आहे। त्यांनी 8 महिन्यांआधीच अर्ज केला आहे, 3 वेळा स्मरणपत्र देखील दिलं आहे। आताचा हा जो दसरा मेळावा आहे त्यामध्ये नेमकं संबोधित कोण कुठल्या मुद्द्यांवर करतंय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं, तेच यश आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील मिळावं अशी अपेक्षा सर्वच पक्षांची आहे आणि त्यासाठी दसरा मेळाव्यामध्ये नेमकं संबोधित करताना काय काय मुद्दे उपस्थित केले जात आहेत आणि महाराष्ट्राला ज्या योजना आहेत सरकारच्या त्या योजनांच्या बाबतीत नेमकं काय सांगितलं जाते आणि इतरही जे नरेटिव्ह सेट केला जाईल, जसा लोकसभेला नरेटिव्ह सेट केला गेला होता तसाच विधानसभेला कुठला नरेटिव्ह सेट केला जातोय याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे। किरण, अगदीच धन्यवाद जुई, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।